आणि मराठी महिन्याप्रमाणे फाल्गुन महिना, आणि या फाल्गुन महिन्यामध्ये होळीचा सण आपण साजरा करतो. पौर्णिमेला आपल्या महाराष्ट्रात संपूर्ण देशामध्ये होळीचा सण साजरा करतो. आणि होळीचा सण म्हणजे सत्यानं सत्याचा केलेला पराभव, त्यालाच आपण होलिका दहन म्हणतो. तर मित्रांनो, यंदा 2026 मध्ये फाल्गुन पौर्णिमा 2 आलेले आहेत. म्हणजेच मार्चमध्ये 2 मार्च आणि 3 मार्चला ही पौर्णिमा आलेली, आणि त्या पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असं म्हणतात. आणि त्याचबरोबर या हुताशनी पौर्णिमेच्याच दिवशी चंद्रग्रहण आलेले. हे चंद्रग्रहण वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आहे बघा 2026 मधलं. हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात सुद्धा दिसणार आहे. आणि त्याचमुळे या चंद्रग्रहणातील सर्व वेदादी नेम सर्वांना पाळायचे. तर मित्रांनो, या वर्षी हुताशनी पौर्णिमेला चंद्रग्रहण आले, आणि होळी कधी साजरी करायची, त्याचबरोबर हे चंद्रग्रहण होळीच्याच दिवशी आलेलं आहे की धुलिवंदनाच्या दिवशी आलेलं आहे. या चंद्रग्रहणाचा वेध आपल्याला कधीपासून पाळायचा आहे, कारण हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. संपूर्ण गर्भवती महिला, लहान मुलं, ज्येष्ठ मंडळी यांनी वेदादी नेम कधीपासून पाळायचे, कारण आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी वेगळा टायमिंग असतो बघा. त्याचबरोबर चंद्रग्रहणाचा स्पर्श, चंद्रग्रहणाचा मोक्ष आणि चंद्रग्रहणाचा पुण्यकाळ सुद्धा मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. होळी, धुलिवंदन आणि चंद्रग्रहणाबद्दल याची सर्व माहिती, या चंद्रग्रहणाच्या काळामध्ये कोणकोणत्या सेवा करायच्या, त्या सर्व याच व्हिडिओमधून जाणणार आहोत. ही जाणण्यासाठी विश्वासानं हा व्हिडिओ आमचा शेवटपर्यंत पहा, आणि शेवटी कमेंट आम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट जरूर करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, यंदा 2026 मध्ये हुताशनी पौर्णिमा ही 2 मार्च सोमवारी संध्याकाळी 5:55 सुरू होते, आणि पौर्णिमा समाप्ती 3 मार्च रोजी मंगळवारी सायंकाळी 5:07 समाप्त होते. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, होलिका दहन नेमकं आपल्याला कधी करायचं आहे? तर मित्रांनो, 2 मार्च 2026 वार सोमवार येतोय, आणि सायंकाळी प्रदोष काळात आपल्याला होलिका दहन करायचं आहे. परंतु अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की हुताशनी पौर्णिमा 2 मार्च संध्याकाळी 5:55 पौर्णिमा चालू होते, आणि 3 मार्चला सायंकाळी 5:07 पौर्णिमा तर संपते. मग खरं तर होळी ही उदय तिथीनुसार 3 मार्चला साजरी करायला हवी. मग आपण 2 मार्चला का बरं साजरी करतोय? त्याचं कारण मित्रांनो, 3 मार्चला चंद्रग्रहण आहे, आणि ते संपूर्ण भारतात दिसणार आहे. वेदादी नेमही आपल्याला पाळायच्यात, आणि 3 मार्च रोजी प्रदोष काळ सुरू होण्यापूर्वी हुताशनी पौर्णिमेची जी तिथी आहे समाप्त होत आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, धर्मसिंधू या ग्रंथातील वचनानुसार होलिका दहन हे आपल्याला 2 मार्च रोजी सोमवारी प्रदोष काळात करायचं आहे. आणि त्याचमुळे चंद्रग्रहणाचा कोणताही अडथळा आपल्या होळीला येणार नाही, कारण चंद्रग्रहण हे मंगळवारी असणार आहे, आणि याच दिवशी धुलिवंदन आहे. होळीचा आणि चंद्रग्रहणाचा कुठलाही संबंध नाही आता 2 मार्चला, आणि त्याच्यामुळं सगळे वेदादी नियम आपल्याला पाळायचे आहेत. हे चंद्रग्रहण 3 मार्च रोजी दुपारी 3:20 सुरू होणार आहे, आणि 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:46 चंद्रग्रहण संपणार आहे. 2026 मधील पहिलं चंद्रग्रहण आहे. मित्रांनो, चंद्रग्रहणाचा हा सूतक काळ आहे. तो ग्रहणाच्या आधीपासून बघा 9 तास आधी चालू होतो, आणि त्यामुळं 3 तारीखला सूर्य उदयापासून ते संध्याकाळी 6:48 आपल्याला वेदादी नियम हे सगळे पाळायच्यात. मित्रांनो, गर्भवती महिला, आमच्या माता भगिनी, लहान मुलं, वयोवृद्ध यांना सकाळ ते संध्याकाळ सगळे नियम पाळायचे नाहीत बघा. काही वेगळे नियम आहेत त्यांना. तर आपण पाहणार आहोत आमच्या गर्भवती माता म्हणजे आमच्या भगिनी यांच्यासाठी फार महत्त्वाचा नेम आपण जाणून घेणार आहोत. म्हणजेच आपली जी जुनी लोक आहेत, आपले आजी, आजोबा, मावशी यांनी आपल्याला जे नियम सांगितले ना तेच पाळायचे बघा. त्याच्यावरतीच विश्वास ठेवायचा. असे अनेक लोक आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतील, आमच्या गर्भवती मातांना ते ऐकायचं नाही. लक्षात घ्या, जुन्या लोकांचं तेच ऐकायचं. आणि जुन्या लोकांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हा जो चंद्रग्रहणाचा काळ आहे त्याच्यामध्ये बघा बोटं मोडायची नाहीत गर्भवती महिलांनी.
चाकूनं कुठलीही गोष्ट कापायची नाही, कात्रीनं कुठली गोष्ट कापायची नाही, इळीने कुठलीही गोष्ट कापायची नाही आणि वेणी घालायची नाही. बघा, आपली नाही आणि दुसऱ्याची वेणी घालायची नाही, केसच विंचरायचे नाहीत. आपल्या होणाऱ्या बाळासाठी नक्की करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या भगिनींनी, गर्भवती महिला आहेत आमच्या भगिनी, त्यांनी हे ग्रहण बघायचं नाही आणि विशेष ग्रहणात झोपायचं नाही. कारण दिवसा आहे, रात्री आपण झोपतोय. मग हा नियम पाळायला काय हरकत आहे? झोपायचंच नाही दिवसा. घरात तुम्ही फेऱ्या मारू शकता, बसू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा ग्रहणाचा जो काळ आहे, या ग्रहणाच्या काळात तुम्ही स्तोत्र आणि मंत्र म्हणायचं. बघा, मोबाईलवर ऐका, येत असेल तर म्हणा, पुस्तकं वाचा. कारण होणारं बाळ तुमचं आध्यात्मिक असावं, होणारं बाळ त्याच्यावरती संस्कार चांगले व्हावेत, त्यासाठी आपण पुस्तकं वाचायचे. छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचा, रामायण वाचा, महाभारत वाचा. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद त्याच्यात राहील, त्या बाळात. किंवा एखादा तुम्हाला मंत्र येत असेल तर त्या मंत्राचा बघा जप करा तुम्ही. ओम नमो भगवते वासुदेवाय नम, हा जप येत असेल, हा जप करा. ओम नमः शिवाय, साधं सोपं भगवंताचं नामस्मरण करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या वेळेला तुम्ही हा मंत्राचा जप करताय, आमच्या भगिनींना हात जोडून विनंती आहे, पोटावर आपला हात ठेवायचा आणि मग तो जप करायचा. कारण तुमचं जे बाळ आहे, त्या बाळाला त्या मंत्राची ताकद, विश्वासानं करा हे सगळं. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, ह्या चंद्रग्रहणाचा जो स्पर्श आहे तो 3 मार्च रोजी दुपारी 3:20 सुरू होतोय. आणि मोक्ष जो काळ आहे 3 मार्च संध्याकाळी बघा 6:46 मोक्ष काळ संपतो. चंद्रग्रहणाचा पुण्यकाळ 3 मार्च रोजी सायंकाळी 6:20 ते 6:46 असणार आहे हा सगळा पुण्यकाळ. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ग्रहणाच्या काळात, चंद्रग्रहणाच्या काळात मंत्र आणि स्तोत्र आपण विश्वासाने त्या ठिकाणी म्हणा. आपल्या गुरुनं जर एखादा आपल्याला मंत्र दिलेला असेल, शिकवलेला असेल, तो मंत्र चंद्रग्रहणाच्या काळामध्ये आपण त्याचा जप करा. तो मंत्र तुमचा कधीही विसरणार नाही. चंद्रग्रहणामध्ये जर जप आपण केला मंत्राचा मनापासून, तर आध्यात्मिक एक शक्ती तुम्हाला मिळणार आहे. मंत्र सिद्ध करण्याचा हा दिवस म्हणजे चंद्रग्रहण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या घरामध्ये तुम्ही एखादा ग्रंथ वाचा किंवा मंत्र नुसते ऐकले ना मोबाईलवरती, मल्हारी मार्तंडांचा मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय, असे मंत्र तुमच्या घरामध्ये तुम्ही ठेवा चालू. मोबाईलवर तुम्हाला येत नसतील, पाठांतर नसेल तर मोबाईलवर ऐका. कारण तुमच्या घरातलं वातावरण हे शुद्ध करण्याची मदत करणार आहे सगळं. बघा, सकारात्मक वातावरण होईल, तुमच्या घरातील विनाशक शक्ती, वाईट शक्ती पळून जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरात तुम्ही ग्रहणाच्या अगोदर जर अन्न शिजवलं असेल, तर या ग्रहणाच्या काळात त्या अन्नावरती तुळशीपत्र ठेवा. कारण तुळशी भगवंताची प्रिय, आणि त्यामुळे सगळं अन्न तुमचं शुद्ध राहणार आहे. बघा, विश्वासानं सगळं करायचं. तर म्हणजे आता शेवटचं, ग्रहण संपल्यानंतर स्नान कसं करायचं, तर मित्रांनो, ग्रहण संपल्यानंतर स्नान करताना गोमूत्राचा एक थेंब का होईना टाका. कारण त्या ठिकाणी गौमाता याने 33 कोटी देवतांची ताकद गौमातेच्या शरीरामध्ये असते वास. विश्वासानं करायचं. गंगेचं पाणी असेल, एखादा थेंब टाका. आणि तुमच्याकडे काहीच नसेल तर स्नान करण्याच्या आधी मित्रांनो डोळे झाका आणि गंगा मातेचं स्मरण करा. गंगेलाही यावं लागेल. मित्रांनो, विश्वासाची शक्ती ही फार मोठी असते. आणि मग तुम्ही स्नान करा भगवंताचं नामस्मरण करत. मित्रांनो, अशा प्रकारे हे होलिका दहन 2 तारखेला आपल्याला करायचं आहे आणि 3 तारखेला हे चंद्रग्रहण करतो. शेवटी आम्हाला कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा. आणि हा होळीचा सण अगदी आनंदात साजरा करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.